मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संपतराव हे तेजसला म्हणतात, तुम्ही जेवायला बसा. मग आता तेजस लगेच जेवायला बसतो आणि म्हणतो, मी जेवण करत असतो त्यावेळी आता तो संपदाला म्हणतो, तुमच्या हाताला सेम माझ्या आईच्या हातची चव आहे. भाजी पहा ना, अगदी सेम झाली. मग आता संपतराव म्हणतात, अहो जो पातळ रस्सा आहे ना त्यामध्ये अशी भाकर चुरायची आणि मग खायची, मग पोट भरतं छान. त्यावेळी आता मी गरमागरम भाकरी घेऊन येते, असं म्हणून संपदा आतमध्ये जाते. तर आता तेजस लगेच विषय काढतो, जो बापाशेठ आहे ना त्याच्याकडे तुमच्या घराचे कागदपत्रे आहे असं म्हणता, तो असे खूप जणांना पैसे देत असेल ना. तेव्हा संपतराव म्हणतात की हो. तेवढ्यातच संपदा तेथे येते म्हणून ते विषय आता बंद करतात. मग आता भाजी वाढू का अजून असं संपदा विचारते. त्यावेळी आता तेजस म्हणतो, हो भाजी वाढा की, खूप आवडली. तेव्हा संपतराव पुन्हा आता तेजसला म्हणतात, अहो तेजस साहेब असं चुरून खा, छान लागतं. मग तेव्हा ठीक आहे असं तेजस म्हणतो. तर दुसरीकडे आता तेजसची आई ही मानसीला लाडू बनवायला शिकवत असते. तेव्हा ती सर्व रेसिपी लिहून घेते आणि म्हणते की वाव, खूप छान वास येतोय त्याचा, एवढं छान येतोय ना की असं वाटतं की आत्ताच खाऊन घ्यावं. मानसीची ही एक्साइटमेंट पाहून तेजसच्या आईला सुद्धा खूप छान वाटतं. ती म्हणते, पण तुमच्या हॉटेलमध्ये खातील का हे लाडू? त्यावेळी का नाही खाणार, हे लाडू एवढे रुचकर असतात, त्याने लवकर भूकसुद्धा लागत नाही असं मानसी म्हणते. आणि माणूस कसं असं दमदमीत राहतं. त्यावेळी आता गायत्रीची सही घ्यायची होती, सही घेतली का असं आता तेजसची आई विचारते. तेव्हा मानसी म्हणते, मी त्यांच्या हॉटेलवर गेले होते पण त्या खूप बिझी होत्या म्हणून नाही घेतली, पण घेईल हा थोड्याच दिवसांमध्ये, काळजी करू नका. आणि तुझ्या घरी कोण कोण असतं असंही त्या विचारतात. मग आता मानसी म्हणते, मी, माझे आई बाबा आणि माझी लहान बहीण. तेव्हा ठीक आहे असं तेजसची आई म्हणते. दुसरीकडे आता संपतराव हे तेजसला सोडायला बाहेर आलेले असतात. तेव्हा पदा म्हणते, येत जा हा बाळा कधी कधी घरी. मग आता हो जेवायलाच येईन असं तेजस म्हणतो. त्यावेळी संपदा हो असं म्हणते, घरात जाते. मग आता संपदा तेथे नाही ते पाहून संपतराव म्हणतात, तेजस साहेब अहो तुम्ही घरी आले ना काही प्रॉब्लेम नाही, येत जा असे अधूनमधून, पण येताना मला जरा कळवत जा. माझी मनू असती ना ती एवढी हुशार आहे, तुम्हाला प्रश्न विचारून तिने भांबावून सोडलं असतं. मग आता तेजस हो असं म्हणतो. पुढे जाता जाता तो म्हणतो, या बाप्पासाहेबाकडे ना पाहिलंच पाहिजे, कारण त्याच्या जाळ्यातच ही चांगली माणसं अडकली आहेत. बिचारी माणसं, हे संपतराव वगैरे खूप साधी माणसं आहेत. त्यावेळी आता असं म्हणून तो पुढे जायला निघतो. दुसरीकडे छाया आणि विनोद हे घरी येत असतात. समोर पाहतात तर सूरजच्या डोक्याला लागलेलं असतं. मग आता छाया म्हणते, अहो पहा ना त्यांना काय लागले डोक्याला, विचारा तरी. विनोद ठीक आहे असं म्हणतो, पुढे जाणार असतो. तेव्हा माणसं ओळखायला शिकलं पाहिजे, आपण यांच्याजवळ जायला नको असं आता विनोद म्हणतो आणि लगेच किचनमध्ये जातो. तेव्हा छाया म्हणते, मलाही माणसं ओळखायला शिकली पाहिजे. ती देखील तेथून पळ काढते सर. तर सूरजला मात्र त्रास होत असतो. इकडे विनोद आणि छाया हे दोघेही आता किचनमध्ये आलेले असतात आणि काहीतरी खायला शोधत असतात, पण तेथे काहीही नसतं. तेव्हा तुझ्या दिदीने त्या लाडवांवर बंदी कशाला आणली, उगीच काहीतरी असतं तुझ्या दिदीचं असं म्हणून विनोद हा तनतन करण्यामध्ये काही खायला आहे की नाही हे पाहत असतो. तेवढ्यातच आता त्या बेसिनमध्ये तिला कसली तरी भांडी दिसतात. मग आता ती म्हणते, अहो काहीतरी बनले पहा घरामध्ये. मग आता तो पाहतो तर तेथे तहान लाडू भूक लाडू हे बनलेले असतात. विनोद म्हणतो, तुला एक गोष्ट समजली का, तुझ्या दिदीची परमिशन नसताना या प्रभूंनी या घरामध्ये ते तहान लाडू भूक लाडू बनवले आहेत. मग आता छाया म्हणते, हो बरोबर आहे तुमचं. त्यावेळी तुझ्या दिदीच्या विरोधात प्रभूंनी काय बंड पुकारलं की काय असं विनोद म्हणतो. इकडे आता जे हॉटेलचे मालक बाबा असतात ते मानसीला म्हणतात, ही टॉपर ना नेहमी उशीर करत असते. तर आता हॉटेलमध्ये गिराईक येऊन बसलेलं असतं. तेव्हा इंटर्नशिपसाठी आलेल्या मानसीच्या ज्या दोन मैत्रिणी असतात त्या म्हणतात, मानसी उगीच का उशीर करते आणि त्यांना जेवण द्यायला ना कळतच नाही. त्यावेळी आता मानसीकडे त्या आतमध्ये किचनमध्ये जातात आणि विचारतात, का गं उशीर करतेस? ती म्हणते, थांबा उशीरच व्हायला हवा जरा. मग आता जे गिराईक आलेलं असतं ती दोन माणसं असतात, ती सारखी मोठ्याने ओरडत असतात की अहो जेवायला द्या, आमचं काम तिकडे सुरू होईल, ऑलरेडी 2 मिनिट उशीर झालाय. ते लाडू मिळतील ना, ते तहान लाडू भूक लाडू काय आहे ते? त्यावेळी हो नक्कीच मिळतील असं आता मानसी बाहेर येत म्हणते आणि लगेच त्यांना ते लाडू देते. त्यावेळी आता लाडू दिल्यावर ती माणसं ती लाडू टेस्ट करतात आणि म्हणतात, वाह काय छान लाडू आहे, लहानपणी आमची आई आम्हाला अशीच लाडू द्यायची,
खूप छान आहेत हे लाडू. तर मानसी त्यांना आता जेवण देखील लगेच देते. तेव्हा ते अगदी पोटभर जेवतात आणि विचारतात की आम्हाला पुन्हा ते लाडू मिळतील का? मग आता मानसी म्हणते, हो नक्कीच मिळतील, का नाही मिळणार? अहो तुम्हाला लाडू देणार आम्ही, पण एका लाडवाचे तुम्हाला ₹5 द्यावे लागतील हां. त्यावेळी आता एक नाही आम्हाला 2 द्या. अशी भरभर आता लाडवांची ऑर्डर त्यांच्यासाठी येते. तेव्हा जे हॉटेलचे मालक बाबा असतात ते खूपच खुश होतात आणि म्हणतात, टॉपर तू कमाल केलीस हां. असं म्हणून आता ते गल्ल्यातील पैसे लगेच मोजू लागतात. मानसी त्यांच्याकडे खूप कौतुकाने पाहत असते, कारण आजपर्यंत त्या हॉटेलमध्ये एवढं कुणीही आलेलं नसतं. तर भरभर त्या लाडवांची आता त्यांना ऑर्डर मिळत असते. तर आता जे हॉटेलमध्ये गिराईक आलेलं असतं ते म्हणतात, आम्ही तुमच्याच हॉटेलमध्ये इथून पुढे येणार. तेव्हा ते बाबा पण खूप खुश होतात, मानसीचं कौतुक करतात. त्याचवेळी तेथे आता रणजित येतो. तेव्हा रणजित आलेला पाहून मानसी पटकन बाहेर जाते आणि म्हणते, ही माझ्या कामाची जागा आहे, तुम्ही इथे का आलात? मग आता रणजित म्हणतो, मी काय करू, मला माफ करा तुम्ही. अहो हे सगळं जे काही झालं आहे ना ते गैरसमजातून. मानसी म्हणते, हो आम्हाला माहीत आहे, हा गैरसमजच झाला आहे मोठा, पण तुम्ही इथे का आलात? त्यावेळी आता तो म्हणतो, माझं तुमच्यावर प्रेम आहे. अहो रात्र रात्र मला झोप येत नाही. तेव्हा ती म्हणते, पण आपलं लग्न नाही होऊ शकत, तुमच्या आईला मी नाही आवडणार, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तेव्हा आईचं काय तुम्ही घेऊन बसलात? असं रणजित म्हणतो. माझ्या शब्दाबाहेर नाही येती. त्यानंतर आता तो म्हणतो की मी तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन. हे बघ, तू लहानशा कॅफेमध्ये इथे इंटर्नशिप करते ना, मला काहीही वाटणार नाही, पण प्लीज. त्यावेळी आता मानसी म्हणते, पण असं होऊ शकत नाही. तो म्हणतो, प्लीज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हा मानसी म्हणते, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल अशा कोणत्याही भावना नाही आहेत. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही वेळ घ्या मानसी, पण प्लीज मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे फक्त. तेव्हा मानसी आता टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे संपतराव हे घरी येतात आणि संपदाला म्हणतात की अगं ते रणजितराव आज तिकडे वीटभट्टीवर आले होते, मग आता काय म्हणाले? तेव्हा असं संपदा विचारते. त्यावेळी आता संपतराव म्हणतात, त्यांना आपल्या मानसीबरोबर लग्न करायचं आहे. मग आता ती म्हणते, तुम्ही काय म्हणालात? मी म्हटलं हे शक्य नाही, कारण आपल्या मानसीचा एवढा अपमान, रजनीताईंनी एवढा अपमान माझा केला, मी तरी का होकार देऊ माझ्या मुलीसाठी? त्यावेळी आता त्यांचं म्हणणं आहे, अख्ख्या गावासमोर तुम्ही शंख फुकून नुसती घोषणा केली की मी माझ्या मानसीचं लग्न एका खानदानी घरातल्या मुलाबरोबर लावणार आणि आता लगेच माघार घेता, असं का? मग आता माझा अपमान झालाय, संपतराव म्हणतात, आणि मला रागही आला होता. त्यावेळी मी काय म्हणते, तुम्ही हाच राग जरा बाजूला ठेवा, शांत डोक्याने विचार करा, म्हणजे सगळं काही अगदी सुरळीत होईल. अहो लग्न मोडलेल्या मुलीबरोबर दुसरं कोणी लग्न करेल का, याचा विचार केला का तुम्ही कधी? असं म्हणून संपदा आता संपतरावांवर खूप भडकते. आता संपदाचं म्हणणं पटल्यानंतर संपतराव म्हणतात की हे बघ संपदा, मी तुम्हाला काय सांगतोय ऐका जरा. जर मानसीला रणजितराव पसंत असेल, जर तिला पसंत असेल तरच लग्नाची पुढची बोलणी होईल. तेव्हा संपदा ठीक आहे असं म्हणते. तर आता दुसरीकडे गायत्रीने खूप आकडतांडव घरी केलेला असतो, कारण तेजससाठी घरी तहान लाडू, भूक लाडू बनलेले असतात. मग आता घरातील सर्वांना ती धारेवरच धरते आणि म्हणते, घरातील सर्व खर्च मी भागवते, तरीही तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. विनोद, अरे तू मला सांगितलं म्हणून बरं झालं. दिनेश, आता तूच सांग मी काय करू? तेव्हा मला घरातील कोणीच आपलं मानत नाही आहे, ही प्रॉपर्टी मला हडपायची नाही आहे, परंतु तुम्ही असा माझ्या बाबतीत का गैरसमज करून घेतला? अरे मी या घरासाठी एवढं काही करते, या आभाची फी भरते, तात्यांची गोळ्या औषधं पाहते, तरी तुम्हाला काहीच वाटत नाही? तेव्हा दिनेश म्हणतो, अगं गायत्री, तू असं वाईट वाटून नको घेऊस. मग आता या घरामध्ये मी सांगितलं होतं की लाडू बनवायचे नाहीत, तरी का बनवले मग लाडू? ती आता सर्वांना सारखी सारखी विचारत असते. तेव्हा आता दिनेश म्हणतो, अगं बनवले असतील, काय एवढा इशू करतेस? मग आता गायत्री म्हणते, नाही, आता तुमच्या लाडक्या तेजससाठी ते लाडू बनवले आहेत ना, मग तुम्हाला शिक्षा तर मिळणारच. असं म्हणून आता ती सर्वांना शिक्षा देते की आज घरात स्वयंपाक बनणार नाही. तर आता लॉकरमध्ये गॅस वगैरे सर्व वस्तू दिनेश, आभा आणि सूरज हे तिघेही ठेवतात. तर तात्यासाहेबांना त्याचबरोबर सुमनला खूप वाईट वाटत असतं की गायत्री आज सर्वांना तर उपाशीच ठेवणार. मग आता त्या लॉकरला कुलूप लावून आभा लगेच चावी गायत्रीकडे देते. गायत्री म्हणते, आज सर्व प्रभूंनी उपाशी राहायचं हीच तुमची शिक्षा असणार आहे. असं म्हणून ती चावी घेऊन आता मोठ्या तोऱ्यातच आतमध्ये जाते. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात.
दुसरीकडे रणजित आणि रजनी हे दोघेही आता डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा रणजित मात्र मानसीच्या विचारात असतो. त्यावेळी आता रजनी विचारते, बाळा पोळी घेतोस ना? मग आता तो म्हणतो, मला जेवायचंच नाही आहे, पण माझं एक ठरलंय, मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तेव्हा कोणता निर्णय? रजनी विचारते. मग आता रणजित म्हणतो, आई मला फक्त मानसी बरोबरच लग्न करायचंय, बाकी कुणाशीच नाही. मग आता ती म्हणते, त्या घराण्याचा पत्ता नाही, खानदानाचा पत्ता नाही, त्या मुलीशी तू कसं लग्न करणार? तो म्हणतो, आई मला फक्त तिच्या बरोबरच लग्न करायचंय आणि हा माझा निर्णय फायनल आहे, असं म्हणून तो भरल्या ताटावरून उठतो. तेव्हा रजनी म्हणते, प्लीज भरल्या ताटावरून असं उठू नकोस. तर दुसरीकडे तात्यासाहेबांना आता जेवण नसल्यामुळे सारखी सारखी चक्कर येत असते. ते आता डोक्याला हात लावतात, खाली पडणार असतात, परंतु पटकन ते पाण्याचा ग्लास भरून घेतात आणि घटाघट पितात. तेवढ्यातच तेथे तेजस, आभा आणि सुमन हे तिघेही धावत येतात आणि काय झालं विचारतात. त्यावेळी आता त्यांना एकदम चक्करच आलेली असते. तेव्हा आभा पटकन त्यांना पाणी प्यायला देते. त्यांना कशामुळे चक्कर आली असं आता तेजस विचारत असतो. त्यावेळी आता आभा सगळं काही सांगू लागते की गायत्री वहिनीने कशाप्रकारे तुझ्यासाठी ते लाडू बनवले म्हणून सर्वांना शिक्षा दिली आणि स्वयंपाकाचं सामान लॉकरच्या आतमध्ये ठेवलं. तर इकडे गायत्री, दिनेश, छाया आणि विनोद हे सर्वजण मस्तपैकी हॉटेलमधून पार्सल मागून रूममध्ये खात बसलेले असतात. तेव्हा मग आता छाया म्हणते, घरातील सर्वजण उपाशी आहेत, मला ना दीदीबद्दल हेच प्राऊड फील होतं की ती खाल्ल्या मिठाला जागते, आपल्याला कधी उपाशी ठेवत नाही. मग आता त्यांचं असं बोलणं सुरू असताना तेजस तेथे येतो आणि पटकन दार उघडतो. त्यावेळी तेजस, तुला दार नॉक करायचे मॅनर्स नाही आहेत का, असं गायत्री रागातच विचारते. तर दिनेश आता पटकन बाजूला ताट ठेवून देतो. त्यावेळी आता तेजस म्हणतो, किचन का तुम्ही लॉक केले? गायत्री मात्र गालातल्या गालात हसते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानसी ड्रेस घेण्यासाठी दुकानात गेलेली असते. तेव्हा तेजस तिला आता सांगत असतो, कोणता ड्रेस चांगला तुझ्यावर उठून दिसतोय आणि कोणता नाही. मग आता तेजसच्याच आवडीचा ड्रेस मानसी घेते. त्यावेळी आता तेजस म्हणतो, हा ड्रेसमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसताय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब